भारती सिंहचा प्रभावी वेट लॉस फॉर्म्युला, इंटरमिटंट फास्टिंगचा आरोग्यदायी प्रवास. नमस्कार, मी वसुंधरा खांडके लोकवृत्त न्यूज मध्ये आपलं स्वागत करते. लोकप्रिय कॉमेडियन आणि दूरचित्रवाणी होस्ट भारती सिंह तिच्या विनोदी शैलीसाठी आणि विशेषतः स्वतःच्या वजनावर केलेल्या मिश्किल टिप्पणीसाठी ओळखली जाते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून तिनं स्वतःमध्ये केलेला लक्षणीय बदल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलाय. तब्बल 15 किलो वजन कमी करून तिनं एक नवा आरोग्यदायी आणि ऊर्जावान अवतार सादर केलाय, जो तिच्या चाहत्यांसाठी एक सुखद असा धक्काच आहे. एकेकाळी आपल्या जाडपणावर विनोद करणारी भारती सिंह आता स्वतःच आरोग्य आणि तंदुरुस्तीचं उत्तम उदाहरण बनली आहे. तिच्या या प्रवासाची सुरुवात 91 किलो वजनापासून झाली आणि अवघ्या 10 महिन्यांमध्ये तिनं 76 किलोंपर्यंत मजल मारली. हा केवळ वजनाचा आकडा कमी करण्याचा प्रवास नव्हता, तर तो तिच्या आहार, जीवनशैली आणि आरोग्य सवयींमध्ये केलेल्या महत्त्वपूर्ण बदलांचा परिणाम होता. विशेष म्हणजे भारती अस्थमा आणि मधुमेह यासारख्या दीर्घकालीन आजारांशी लढत होती. वजन कमी केल्यानंतर तिच्या या आरोग्य समस्यांवर नियंत्रण मिळवता आलं, ज्यामुळे तिला पूर्वीपेक्षा अधिक ऊर्जा, चपळता आणि ताजेपणा जाणवू लागला. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच असं समाधान आणि आत्मविश्वास दिसू लागला. भारतीनं तिच्या या नेत्रदीपक यशाचं सर्वात मोठं श्रेय इंटरमिटंट फास्टिंग या आहार पद्धतीला दिलंय. ती सांगते की रोज संध्याकाळी 7 नंतर ते दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत काहीही खात नाही. म्हणजेच तिच्या खाण्याची वेळ फक्त दुपारी 12 ते संध्याकाळी 7 या वेळेतच असते. या पद्धतीमुळे शरीराला एक विशिष्ट अशी वेळेसाठी विश्रांती मिळते आणि पचन संस्थेला स्वतःला पुनरुज्जीवित करण्याची संधी देखील मिळते. मी 30-32 वर्ष खूप खाल्लं, पण आता मी माझ्या शरीराला 1 वर्ष दिलं. त्या वेळेत मी माझ्या शरीराच्या गरजा समजून घेतल्या आणि माझ्या सवयींमध्ये बदल केला, असं भारती आत्मविश्वासानं सांगते. ही पद्धत केवळ वजन कमी करण्यासाठीच नव्हे, तर शरीरातील मेटाबॉलिझम सुधारण्यासाठीही अत्यंत प्रभावी ठरते. 2022 मध्ये न्यूट्रिएंट्स या प्रतिष्ठित वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार अशा प्रकारचा उपवास शरीरातील चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम क्रिया वाढवतो, ज्यामुळं शरीर अधिक कॅलरीज जाळतं. भारतीचा अनुभव सुद्धा या वैज्ञानिक निष्कर्षाला पूर्णपणे पुष्टी देतो. याशिवाय इंटरमिटंट फास्टिंगमुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते, ज्यामुळे मधुमेहासारख्या आजारांवर नियंत्रण मिळवणं सोपं होतं आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते. आवडत्या पदार्थांशी तडजोड नाही. भारती सिंहच्या वेट लॉस प्रवासाचं आणखी एक महत्त्वाचं आणि रंजक वैशिष्ट्य म्हणजे तिनं वजन कमी करताना कधीही तिच्या आवडत्या पदार्थांवर पूर्णपणे बंधने आणली नाहीत. याचा अर्थ असा की तिला आपल्या पसंतीच्या पदार्थांपासून पूर्णपणे दूर राहावं लागलं नाही, तर योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात त्यांचं सेवन केल्यावर तिने भर घातला. इंटरमिटंट फास्टिंगमुळे तिला तिच्या पसंतीच्या पदार्थांचा आस्वाद घेण्याची मुभा मिळाली, कारण एका विशिष्ट वेळेतच खाल्ल्यामुळं अतिरिक्त कॅलरी घेण्याची शक्यता नैसर्गिकरित्या कमी होते. ही पद्धत एक प्रकारे तिच्यासाठी खाण्याची स्वातंत्र्य घेऊन आली होती, ज्यामुळं तिचा हा प्रवास अधिक आनंददायक आणि टिकाऊ बनला. भारती सिंहचा हा प्रवास केवळ वजन कमी करण्यापुरता मर्यादित नसून तो आरोग्यपूर्ण जीवनशैली स्वीकारण्याचा, स्वतःच्या शरीराच्या गरजा समजून घेण्याचा आणि मानसिक तसंच शारीरिक आरोग्य सुधारण्याचा एक उत्तम उदाहरण आहे. तिच्या अनुभवामधून हे स्पष्ट होतं की योग्य नियोजन, शिस्तबद्ध आहार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न या त्रिसूत्रीचा वापर करून कोणताही आरोग्यदायी बदल साध्य करणं शक्य आहे. भारतीचा हा प्रवास अनेकांना निरोगी जीवनाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देतोय.